तर हे बघा गावाला आले की मस्तपैकी अशा भाजलेल्या शेंगा आहेत ह्या. आणि ह्या शेंगा थोड्याशा अशा ओल्या शेंगाच आहेत, त्याच्यामुळे भाजल्यानंतर एवढ्या खरपूस मस्त लागतात ना, खूप छान टेस्ट आहे. त्याच्यानंतर इकडे बघा गावाला आपल्याला सुन्याबांनी रानातले कणसंसुद्धा दिले, जे अगदी कोवळीच आहेत. आणि ती कणसं आपल्याला आता शिजवू पण शकतात किंवा तुम्ही भाजू पण शकता. ह्याला कणसं म्हणजेच मका बोलतात आपल्याकडे, मका कणस. आणि हे कणस आहे ना भाजल्यानंतर पण खूप टेस्ट लागतात. स्पेशली चुलीवरती भाजल्यावर खूप छान लागतात आणि शिजल्यानंतर पण खूप छान लागतात. त्याच्याच प्रकारे कणसं जेव्हा पूर्ण अशी भरलेली असतात, त्याचे दाणे काढल्यानंतर चटणी मीठ आणि असं मस्त तेलामध्ये फ्राय केल्यानंतर पण खूप छान असं काय बोलतात, सगळं खूप मसालेदार वाटतात ते पण. तसं पण तुम्ही खाऊ शकता ह्या कणसाच्या प्रकारांना. तर आपल्याकडे एवढे सगळे गावाला आलं ना की काही ना काहीतरी कोण ना कोणतरी असं देत असतं ना, की आपला मग डाएट तोडावाच लागतो, मोडावाच लागतो, फोडावाच लागतो. ठीक आहे.